आपलं गाव हे आपल्या सर्व सोयीनियुक्त आणि संकटातून मुक्त व्हावे यासाठी आपल्या इथे देवीचे गावाला प्रार्थना आपण वर्षातून एकदा या ठिकाणी करतो आणि त्याचं एक आपल्या या खेडेगावातील एक मनोरंजनात्मक म्हणजे वर्षातून एकदा आपली ही यात्रा आणि ती यात्रा या ठिकाणी भरवत असताना या यात्रा कमिटीनं या एवढ्या उन्हाच्या रकामध्ये या ठिकाणी प्रत्येक आमच्या जनतेच्या गोरगरिबाकडून वर्गणी गोळा करून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे। कारण आपल्याला जेणेकरून पाहता येईल हा यात्रा कमिटी सेवकी किंवा आपल्या या प्रमुख पाहुण्यांच्या बघण्यासाठी नाही, आपल्याच गावातील महिला असतील, आपल्याच गावातील तरुण असतील, एक मनोरंजनात्मक कार्यक्रम वर्षातून एकदा व्हावा यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि यातून आपण आपले जे देणगीदार असतात जे थोर आमच्या गावातीलच त्यांना घेऊन आपण त्यांना एक वर्षातून एकदा या स्टेजवरती यायला मिळावं यासाठी एक मंच असतो। एमके माळी आमचे नेते त्यांनी स्टेजवरती यायचं आहे, नितेश कांबळे ही स्टेजवरती यायचं आहे, एमके माळी। तर असा हा या दिवसोन्नत कार्यक्रमासाठी ही यात्रा गेला दुसरा दिवस आहे। अतिशय आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी ग्रामस्थांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि ही यात्रा पार पडत आहे। आणि या यात्रेसाठी ज्यांनी आम्हाला देणगी दिली, ज्यांनी वर्गणी दिली आणि ज्यांनी कळत न कळता काशीना या यात्रेमध्ये सहभाग दाखवला त्या सर्वांचं मी यात्रा कमिटीच्या वतीनं व ग्रामपंचायत नरवाड यांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आणि या ठिकाणी आता आजचा दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आहे, अतिशय शांततेत पार पडतोय। आपल्या प्रशासनाच्या आदेशानं आपण या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांच्या आदेशाचं पालन करून त्यांच्या नियमाने आपण हा कार्यक्रम सर्व करत आहोत। आणि सर्वांनी या ठिकाणी आपलं जे योगदान दिलेलं आहे त्यांचं मी पुन्हा एकदा यात्रा कमिटीच्या वतीने व आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो।